हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता कालचा शिर्डीचा ब्लॉग जो आहे तो तुम्ही पाहिलाच असेल. आणि इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल, तर आमचं घर जे आहे ते मंदिरापासून जवळ आहे आणि सकाळ सकाळ देवाचं नामस्मरण होतं या आरतीच्या माध्यमातून. तर आज डब्यासाठी मी बनवते फ्लॉवरची सुक्की भाजी. आता लहान मुलांचं कसं असतं बघा ना, तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की काव्या किती खुश होती. तर आदल्या दिवशी ती स्कूलमधनं आली तेव्हा तिला उलटी झाली होती, त्यामुळे तिला आम्ही काल पाठवलं नव्हतं आणि सकाळपासूनच ती व्यवस्थित होती, त्यामुळे म्हणलं चला प्रति शिर्डीला तरी जाऊन येऊया. आणि आज पहाटे 4 वाजता तिने झोपेमध्ये परत उलटी केली. तर कसं असतं मुलांचं काही समजत नाही, कधी काय करतील आणि काय सगळं डोक्याला ताप होऊन जातो. तर तिला आधी झोपेतनं उठवलं आणि म्हटलं तुला बरं वाटतंय का, तरच जा स्कूलमध्ये, नाही तर नको जाऊ. तर ते म्हटले नाही मला बरं वाटतंय. तर म्हटलं ठीक आहे चल मग उरकायला घेऊया. आज तिला टिफिनला मी देत आहे उपीट, कारण उपीट जे आहे ते लवकर डायजेस्ट होतं. तर त्यामुळे तिला इथे मी उपीट देत आहे आणि उपीटमध्ये आणि पोह्यामध्ये तिला शेंगदाणे आवडत नाही आहे, तर त्यामुळे मी ते विदाऊट शेंगदाणा हा उपीट बनवलेला आहे. त्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली आणि ती म्हटली मला मम्मी भूक लागली. तर यातलंच म्हटलं थोडंसं उपीट जे आहे ते तुला मी आत्ता देते गरम गरम खायला आणि त्यानंतर उरलेला जो आहे तो टिफिनला घेऊन जा. तर तिला थोडासा जो आहे उपीट तो मी खायला दिलेला आहे. यानंतर सर्वजण गेलेले आहेत आपापल्या कामाला निघून आपापले डबे घेऊन. तर म्हटलं सोफा जो आहे तो थोडासा झाडून घेते, त्यामुळे इथे मी उशा वगैरे काढून सोफा जो आहे तो छान असा झाडून घेत आहे. तर हा सोफा जो आहे तो आमचा सेकंड हँड सोफा आहे आणि याचे कवर जे आहे ते आधीच खराब झाले होते आणि आमच्या घरात आल्यामुळे ते अजूनच खराब झालेले आहेत. तर 30 किलो पोतं गव्हाचं घेण्याऐवजी मी स्वतःच्या हातानेच 50 किलोचं गव्हाचं पोतं घेतलं, कारण त्या बाबांकडे नव्हतं 30 किलोचं पोतं आणि आता हे 50 किलो गहू कसे संपवायचे पटपट, तर हेच काही कळत नाही. आणि त्याच्यामध्ये थोडेसे सोंडकिडेसुद्धा झालेले होते, तर हे काम मी एक्स्ट्राचं माझ्या अंगावरती ओढवून घेतलेलं आहे. तर आता इथे गॅलरी स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये मी हे गहू टाकलेले आहेत आणि उन्हामध्ये छान असे गहू तापवते आणि त्यानंतर चाळणीने चाळून परत एका दुसऱ्या पोत्यामध्ये भरून ठेवते. तर इथे आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि चहाची वेळ झालेली आहे. ॲक्च्युली माझा चहा खरं तर 5 वाजताच होतो, पण दुपारी झोपलं होतं आणि जागच नाही आली, त्यामुळे लेट झालेला आहे चहासाठी आज. तर असं होतं या सगळ्यांनी चहा प्यायला. तर चहासोबतच इथे घेतलेले आहेत बिस्किट्स. चहासोबत बिस्किट सहसा मी खात नाही, पण हे मिस्टरांसाठी घेतलेले आहेत. तर आता सर्व कामं करून स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं आहे. तर इथे तेलाची किटली जी आहे ती घासून ठेवलेली आहे आणि 8 दिवस पण जाणार नाही ती परत पुन्हा पहिल्यासारखे होईल, कारण की आमच्या घरामध्ये मीच एकटी स्वयंपाक करते असं नाही. जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे ज्याला जे वाटतं ते बनवून खातात. त्यामुळे किटली जी आहे ती खूप जास्त लवकर घाण होते. आणि आज जेवणामध्ये बनवणार आहे मी वांग्याची भाजी सुक्की. तर इकडे बघा वांग्याची भाजी रेडी झालेली आहे आणि सोबतच नेहमीप्रमाणे भाकरी वरम भात देखील आहे. तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग हे नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.